सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार. समग्र प्रगतीपत्रक संदर्भातील व्हिडिओंना आपण जो प्रतिसाद दिलात त्याकरिता मनापासून धन्यवाद. याच मालिकेतील पुढील व्हिडिओ आज आपण पाहूयात. विकास क्षेत्र क्रमांक 3 विषय आहे बोधात्मक विकास. यातील अभ्यासक्रमाचे ध्येय आपल्याला निश्चित करून दिलेले आहे. CG 7 बालके निरीक्षण व तार्किक विचाराने सभोवतालच्या जगाची जाणीव करून घेतात. यातीलच दुसरे ध्येय आहे CG 8 बालकांची गणितीय समज विकसित होते आणि ती विविध राशी, आकार, मापे यांचा वापर करून जग समजून घेऊ शकतात. या ध्येयाअंतर्गत आपल्याला काही क्षमता निश्चित करून दिलेल्या आहेत. सोबत दिलेल्या छायाचित्रात त्या आपणास दिसत आहेत. त्यापैकी मी निश्चित केलेली क्षमता आहे CG 8.4. चढत्या आणि उतरत्या क्रमाने 99 पर्यंतच्या संख्यांची मांडणी करतो. मूल्यांकनासाठी घेतलेली कृती किंवा उपक्रम आहे संख्या गाडी. यात सर्वप्रथम संख्या कार्ड आपल्याकडे असणे गरजेचे आहे. मुलांचे गट करून प्रत्येक गटाला 5 ते 6 संख्या कार्ड द्यायचे आहेत. त्यानंतर दिलेल्या कार्ड्सला चढत्या क्रमाने जोडून संख्या गाडी बनवायला सांगायची. याच पद्धतीने पुढच्या फेरीत तेच कार्ड आपल्याला उतरत्या क्रमाने लावून ठेवायला सांगायचे. याकरिता आपण विद्यार्थ्यांकडून योग्य सराव करून घ्यायचा आहे. मूल्यांकनासाठीचे प्रश्न. 1. दिलेल्या संख्या वाचून दाखव. 2. दिलेल्या संख्यांचा योग्य चढता क्रम लावून दाखव. आणि 3. दिलेल्या संख्यांचा योग्य उतरता क्रम लावून दाखव. आता सर्वात महत्त्वाचा घटक मूल्यांकन निकष संच म्हणजेच रुब्रिक. पहिली क्षमता आहे जाणीव जागृती. या अंतर्गत कामगिरी स्तर, निर्झर अंतर्गत मी तयार केलेला रुब्रिक आहे. संख्याक्रमाची अंशतः ओळख आहे. इथे मी 1 ते 20 संख्याक्रम घेतले आहेत. पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा क्रम अचूक लावतो. आणि आकाश अंतर्गत रुब्रिक आहे. 1 ते 99 पर्यंतच्या संख्या अचूक क्रमाने लावतो. यापैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण करावी. पुढील क्षमता आहे संवेदनशीलता. या अंतर्गत कामगिरी स्तर, निर्झर अंतर्गत रुब्रिक आहे. क्रम लावताना एकाग्रतेने लावतो पण थोडासा विचलित होतो. पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे. क्रम शांततेने व सावधपणे लावतो. तर आकाश अंतर्गत रुब्रिक आहे. क्रम लावतो व इतरांना मार्गदर्शन देखील करतो. यापैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण करावी. पुढील क्षमता आहे सृजनशीलता. आता कामगिरी स्तर, निर्झर अंतर्गत रुब्रिक तयार केलेला आहे. दिलेल्या पद्धतीनेच तो क्रम लावतो. पर्वत अंतर्गत रुब्रिक आहे. हे क्रम मांडण्यासाठी तो त्याच्याकडून एखादी वेगळी पद्धत सुचवतो. आणि आकाश अंतर्गत रुब्रिक आहे. विद्यार्थी आपण दिलेल्या ज्या संख्या कार्ड आहेत त्यापैकी स्वतःहून वेगळ्या संख्या घेऊन चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने संख्यांचे नमुने तयार करतो. यापैकी विद्यार्थी ज्या योग्य स्तरावर असेल तिथे बरोबर अशी खूण करावी. व्हिडिओ आवडल्यास आपल्यासारख्या अनेक शिक्षकांना आठवणीने शेअर करा. हा व्हिडिओ आपणास नक्कीच मार्गदर्शक ठरेल या आशेसह धन्यवाद.